Hello, good afternoon, students. In today's lecture, we discuss the theory of natural selection, which is also called as Darwinism, which stated by Charles Robert Darwin. Charles Robert Darwin, 1809 to 1888, was an English naturalist born on 12 February 1809 at Shrewsbury in England. He was appointed a naturalist in 1831 upon a World Survey ship of British government HMS Beagle. He went on voyage for 5 years from 1831 to 1836 and explored the fauna and flora of a number of continents and islands. The idea of evolution of new species by natural selection influenced his mind in the journey. बघा, theory of natural selection स्टार्ट करण्याआधी आपण डार्विनची हिस्ट्री बघून घेऊ. डार्विन हा एक इंग्लिश नॅचरलिस्ट होता, पण त्याला इव्होल्यूशन कसं झालं किंवा ह्या अर्थवर ज्या काही डिफरंट स्पीसीज फॉर्म झालेल्या आहेत, नेमकं त्या कशा इव्हॉल्व झालेल्या असतील याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. त्याने 5 वर्ष वोवेज म्हणजे जो खूप मोठं शिप असतो है ना, खूप मोठं जहाज आहे वोवेज, त्या जहाज घेऊन त्याने 5 वर्ष डिफरंट कॉन्टिनेंट्स वरचे फ्लोरा आणि फाउना स्टडी केलेल्या आहेत आणि त्यावरून नंतर त्याने त्याचं बुक पब्लिश केलेलं होतं. ब्रिटिश गव्हर्नमेंटने HMS बीगल नावाचं एक वोवेज तयार केलेलं होतं, एक मोठं जहाज तयार केलेलं होतं. त्याच्यावर बसून त्याने 5 वर्षाचं पूर्ण स्टडी केलेली आहे. The ship was to spend 5 years in exploration, mostly of South America. ठीक आहे, साऊथ अमेरिका कॉन्टिनेंटच्या तिथे त्याने स्टार्ट करून पूर्ण जो काही आफ्रिकेचा भाग आहे, युरोपचा भाग आहे, ऑस्ट्रेलियाचा थोडाफार भाग आहे, असं पूर्ण कॉन्टिनेंट्सच्या तिथे त्याने शिप वरून प्रवास केला आणि ज्या काही डिफरंट प्लांट्सचे फाउना फ्लोरा असतील किंवा ॲनिमल्सचे फ्लोरा मीन्स ॲनिमल्स आणि फाउना मीन्स ते वेगळे स्पीसीज त्याने स्टडी केली. नंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपल्याला जर्नीमध्ये जे काही डिफरंट स्पीसीज आलेले आहेत ते कसे तयार झाले असतील, इव्होल्यूशनची आयडिया कशी त्याच्या माइंड मध्ये आली हे आपण बघूया. डार्विन was much influenced by 3 publications. डार्विन 3 पब्लिकेशन रीड केल्यानंतर तो खूप प्रभावित झालेला होता. तर ते पब्लिकेशन कोणाकोणाचे होते? नेमली द एसे ऑफ T.R. Malthus in 1798, which titled on the principles of population, which stated that T.R. Malthus ने त्याच्या on the principles of population book मध्ये काय सांगितलं होतं, तर population increases geometrically and the food sources increases arithmetically.
ठीक आहे. दुसरं बुक होतं सर चार्ल्स लेयलने लिहिलेलं. कशावर होतं? प्रिन्सिपल्स ऑफ जिओलॉजी. याच्यामध्ये ग्रॅज्युअलिझम म्हणजेच अर्थ हॅज चेंज स्लोली अँड ग्रॅज्युअली थ्रू एजेस आणि युनिफॉर्मिटॅलिझम म्हणजेच फंडामेंटल लॉज ऑपरेट टुडे ऑन द अर्थ इन द सेम वे ॲज दे डिड इन द पास्ट. यावर त्या बुक मध्ये लिहिलेलं होतं. सर चार्ल्स लेयर्सने लिहिलेल्या प्रिन्सिपल्स ऑफ जिओलॉजी मध्ये. त्याचबरोबर एक पेपर होता आल्फ्रेड रसेल वॅलेसने लिहिलेला, जो की कशावर होता? ऑन द टेंडन्सी ऑफ व्हरायटीज टू डिपार्ट फ्रॉम ऑर्डिनल टाइप्स. सो Darwin presented the summary of his theory in a joint paper titled Origin of Species in 1858 to the Linnean Society. डार्विनने पूर्ण त्याचं सर्वे केल्यानंतर आणि हे जे काही पब्लिकेशन आहे त्यांचं रीडिंग केल्यानंतर एक समरी लिहिली, ज्याचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पीसीजेस. अगेन इन 1858 ला डार्विनने एक बुक पब्लिश केलं. म्हणजे त्यानं जो काही सर्वे केलेला होता, जे काही स्पीसीजेस त्यानं बघितले होते, ऑब्झर्व केलेले होते, ते त्याने त्याच्या बुक मध्ये पब्लिश केले. बुकचं नाव होतं, हे खूप महत्वाचं बुक आहे, द ओरिजिन ऑफ स्पीसीजेस by natural selection or the preservation of favored races in the struggle for life. त्यानंतर मग पुढे जी काही थेअरी त्याने मांडली, त्या थेअरीला म्हणलेलं आहे डार्विनिझम और डार्विन थेअरी फॉर नॅचरल सिलेक्शन. ठीक है, Darwin's theory of natural selection. So this theory is based on different facts, observations and inference. म्हणजे ही जी काही थेअरी त्याने मांडलेली आहे, ती थेअरी फॅक्ट वर डिपेंड आहे, त्याने केलेल्या ऑब्झर्वेशन्स वर डिपेंड आहे आणि जो काही त्याने इन्फरन्स काढला म्हणजे निष्कर्ष काढला, यावर ही थेअरी बेस आहे. तर इथून पुढचे जे लेक्चर्स होतील ते स्पेशली डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनच्या फॅक्ट वर होईल. ठीक आहे. सो ओव्हर प्रोडक्शन और एनॉर्मस पॉवर ऑफ फर्टिलिटी. डार्विनने काय सांगितले तर over production or enormous power of fertility. Every organism tend to increase in geometrical proportion in its population. बघा, जो काही ऑर्गॅनिझम अर्थवर आपल्याला दिसतो, तो त्याची नंबर जॉमेट्रिकल प्रोपोर्शन मध्ये वाढवत असतो आणि त्याची पॉप्युलेशन तयार करत असतो. Example है Paramecium divides by the binary fission 3 to 4 times in a day. Paramecium जो आहे तो आपली पॉप्युलेशन वाढवण्यासाठी काय करत असतो, एक सिंगल पॅरामिशियम डिवाइड होत असतो बायनरी फिजनने. म्हणजे एका पॅरामिशियमचे 2 पॅरामिशियम, एकाचे 2, मग दोनाचे 4, या प्रोपोर्शन मध्ये. का तर आपली पॉप्युलेशन वाढायला पाहिजे. ऍट धिस रेट, जर आपण असा रेट बघितला तर द मास ऑफ प्रोटोप्लाझम इक्वल्स टू 10,000 टाइम्स ऑफ द व्हॉल्यूम ऑफ अर्थ ऍट द एंड ऑफ 9,000 जनरेशन. म्हणजे इतक्या पॉप्युलेशन न तो वाढू शकतो की
त्यांची जी जनरेशन येणार आहे ती 10,000 टाइम्स ने मोठी असणार आहे. ठीक आहे. सो दुसरं एक्झाम्पल आहे, salmon produces 28 million eggs and starfish 1 million eggs in a season. सालमन जो आहे तो अबाउट 28 मिलियन एग्स एका सिंगल सीझन मध्ये देऊ शकतो आणि स्टारफिश जे आहे ते 1 मिलियन एग्स एका सीझन मध्ये देऊ शकतात. सो आपण